नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असेल. तर छान अशी सुरुवात झाली. तर श्री स्वामी समर्थ. तर आमचं टेंट हाऊस हे 4-5 म्हणजे खूप 4-5 महिने झाले तेव्हा मागवलं होतं आम्ही. ती जेव्हा खेळत नाही ना, म्हणजे आठवडाभरच खेळते, काढल्याच्या नंतर त्याला जोडल्याच्या नंतर आठवडाभर खेळते. नंतर परत आम्ही ठेवून देतो. परत तिला 2 महिन्यांनी एक्साइटमेंट होती की टेंट हाऊस. परत ती काढली की 2-3 आठवडे खेळते. म्हणजे असं आम्ही काढतो ठेवतो. तर ह्याच्या फ्लिपकार्टवरून घेतलं आहे. मिशोला पण आहे असे सेम लिंक देईन सगळ्याची मी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. तर आता जोडूया आपण याला. बनवायचं होतं म्हणून मी टेंट हाऊस घेतला आणि मम्मीने मला ओळखू दिलं म्हणून मी वा बोलली. तर आमचे पप्पा गेले तर बाहेर ट्रेनिंगसाठी ना अनु. तर ते गेले ट्रेनिंगसाठी. सकाळीच गेले लवकर. आता 2-3 दिवस नाही इथं त्यामुळे आमच्या दोघींचंच राज्य. सकाळी आता 4 वाजल्यात. आता आंघोळ वगैरे सगळं झाले आमचं. कारण सकाळीपासून असं चाललं टाइमपास. हे कर ते कर, इथलचावर थोडंसं कोपरा इथलचावर आंघोळचं पण करणार. आणि बाहेर पाऊस तर कंटिन्यू चालू आहे इकडे कोकणामध्ये. त्यामुळे मग पाऊस बाहेर चालू असल्यावर कंटाळा येतो खूप जास्त. त्यामुळे मग काही निवांतच आहे आता चला पुढं कंटिन्यू करते. टेंट हाऊस जोडल्याच्या नंतरच तुम्हाला दाखवते, कारण शॉर्टमध्ये मला अनुचे पप्पा पण घरी नव्हते त्यामुळे काही काम करू वाटत होतं एकदम निवांत. आणि त्यात रेड अलर्ट आहे इकडे महाडकडे, खूप जास्त पाऊस आहे. त्यामुळे कंटिन्यू बाहेर पाऊस हा सुरूच होता. ऊन तर काय अजून 1 आठवडा झाला आम्ही ऊन अजिबातच पाहिलं नाही, कारण पाऊसच तेवढा जास्त येतो. त्यामुळे उन्हाचा काही प्रश्नच नाही आहे. असं होतं इकडे कोकणामध्ये जास्त पाऊस. आता पुणे साईडला पण भरपूर पाऊस आहे बरं का आपल्या साईडला. पण इकडे कोकणामध्ये कसं वेगळं, म्हणजे पुणे साईडला कसे पाणी जायला वगैरे रस्ते आहेत भरपूर. तसं महाड जे आम्ही रायगडमध्ये तिथे राहतो ना, तर तिथे 4ही बाजूनी डोंगर आहे. त्यामुळे डोंगराचं पाणी पूर्णपणे मध्ये आम्ही जिथे राहतो तिथे येतं. त्यामुळे पूर येण्याची दाट शक्यता असते इथे. तुम्ही जसं व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं की खूप जास्त पाणी इथे साठलेलं आहे. त्यामुळे मग ते पुराचंच पाणी आहे ॲक्च्युली. ते सगळं रायगड आता बघू शकता तुम्ही. सगळ्यांना रायगड माहितीच असेल किती मोठं रायगड आहे. मग रायगडावरून पाणी हे सगळं आमच्या इथेच येतं. त्यामुळं कारण रायगडच्या पायथ्याशीच आमचं हे सगळं सिटी आहे. त्यामुळे मग सगळं पाणी इथे आल्यामुळे पाऊस खूप जास्त आहे. आणि पाऊस थोडा असेल ना तरी पण पाणी खूप जास्त येतं वरून डोंगरातून. पूर्ण पाणी इथेच एका जागेवर राहतं. त्यामुळे मग तेच खूप बॅड लक आहे की पूर येण्याची दाट शक्यता आहे. बाकी अनुचे पप्पा नव्हते म्हणून काही जास्त स्वयंपाक पण नव्हतं करायचं. म्हणलं दोघींपुरतं काय करायचं ना, म्हणून मसाले भातच करणार होते फक्त. बाकी संध्याकाळी मग भाजी पोळी छान जेवण करणार आहे. पण आता सकाळी खूप जास्त कंटाळा आला होता त्यामुळे म्हणलं की चला भाजी पोळी ते चपाती मसाले भातच करूयात. तर इथे बघा अनुचं पलीकडे चाललं होतं खेळायचं, झोका खेळायचं. म्हणजे तिला आहे ना अजिबात एक क्षण पण असं गप्प बसत नाही. झोपेन तेवढं शांत असती, नाहीतर अजिबात एक क्षण पण ती गप्प बसू शकत नाही. तिला झोका पण खेळायचं होतं, तिला हे टेंट हाऊस पण खेळायचं होतं, सगळं तिला खेळायचं होतं. जर का तुम्ही मागवलं असेल, जर तुम्हाला जोडता येत नसेल तर मला नक्की कमेंटमधून सांगा की तुम्हाला म्हणजे जोडायचा पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ सांग की कसं काय वगैरे. आता मी तर थोडंसं फास्ट फॉरवर्ड केलं आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे मग फास्ट फॉरवर्ड थोडंसं करावं लागतं. त्यामुळे मग जर का तुम्हाला ना फुल व्हिडिओ पाहिजे तर मी परत एकदा ते काढेल आणि परत एकदा जोडेल. जर का पाहिजे असेल तर नक्की सांगा. तुमच्या मुलांसाठी जर का तुम्हाला घ्यायचं असेल तर ॲक्च्युली खूप सोपं आहे. तुम्ही ना इझिली असेंबल करू शकता त्याचा. पण जर नाही चालत तर नक्की कमेंट करून सांगा मला. बघू शकतात मी ना फक्त मोबाईलवर त्याचं चित्र पाहिलं, म्हणजे फक्त पाहिलं कसं बनवायचं ते. बाकी मग इझी कळतं आपल्याला की कुठं रेड लाईन कुठं जोडायची आहे, ब्ल्यू लाईन कुठं जोडायची आहे, ते जे कॉर्नर आहे तर ते कुठे लावायचे आहेत इझिली कळून जातं जर का एकदा आपण जोडलेलं असेल तर. तर पाहू शकतात हे छान असं झालं आहे आता टेंट हाऊस. अनु तर लगेच बसली, पण तिला अजिबात, तिला म्हणलं थांब मला व्हिडिओमध्ये दाखवते ॲटलिस्ट, नंतर बसायचंच आहे तुला. पण नाही, तिला अजिबात नव्हतं कंट्रोल होत. तर पाहू शकतात एकदम छान असे केकचे वगैरे सिम्बॉल्स आहेत त्यावर. म्हणजे लहान मुलं खूप जास्त अट्रॅक्ट होतात. समोरून दरवाजा आहे, दरवाजा आपण वरती असं दुमडू शकतो. साईडला 2 विंडोज आहेत त्या पण आपण वरती दुमडू शकतो. सगळे मी आता वरती छान दुमडून ठेवलं आहे, कारण मग थोडीशी हवा पण आतमध्ये गेली पाहिजे ना. नाहीतर अनुला तर बिलकुल आवडत नाही असं दुमडलेलं. ती असं म्हणते की ते फुल लावलेलं, तू कसं आपला दरवाजा लावते गेटचा दरवाजाचा, तसं मला हे फुल लावलेलं पाहिजे. त्यामुळे ती आता ते ना मी इकडं आल्याच्यानंतर तिने परत लावलं. पण थोड्या वेळाने मग तिला घेऊन गेले होते
होते पोलिओ डोस पेला. त्या दिवशी पोलिओ पण होता ॲक्च्युली. मला फार 2 वाजता कळालं की पोलिओ आहे. मग पटकन गेले. होता ॲक्च्युली चालू होतं ते अंगणवाडी, त्यामुळे मग पटकन गेले. बरं झालं, नाहीतर मग अनुचा पोलिओ काय हुकला असता. एक 5 वर्षापर्यंत मुलांना देतात पोलिओ. आता तुमच्या मुलांना झाला की नक्की सांगा कमेंटमध्ये. वातावरण बघा किती छान झालं आहे ना, त्यात अनुची ही डिमांड. नंतर बाहेर पाऊस पडतो, मग अनुची डिमांड की फ्रेंच फ्राईज कर, आणि इतकं जीव लावून म्हणत होती, इतकं कळवळून, आणि बघू शकतात हात जोडून वगैरे, मम्मी प्लीज फ्रेंच फ्राईज बनव, मम्मी प्लीज गो प्लीज, असं इतकं जीव लावून बोलत होती ना की मला बनवावंच लागलं. इतका कंटाळा आला होता, कारण हे पाऊस पडतोय त्यामुळे ना काहीही करूश वाटत नाही. असं वाटतं की काही खायला नको, काही करायला नको, निवांत झोपायचं. असं माझं हेच चाललं. 2 आठवडे जवळजवळ हेच रुटीन चाललं आहे, खायचं प्यायचं झोपायचं. जवळजवळ 2 आठवडे तुमच्याशी मी लॉंग व्हिडिओ शेअर केला नाही आहे. खरंच ह्याचंच कारण होतं. शॉर्ट व्हिडिओ तरी कसं तरी होतं आहे, पण लॉंग व्हिडिओ काही होतच नाही आहे. नंतर फ्रेंच फ्राईज तळायला ठेवले. बाकी त्याच्या आधी मग हे पापड वगैरे, कुरडे वगैरे माझ्याकडे जे होतं ना ते सगळं तळलं, कारण 5 पण वाजले होते. चला म्हणलं चहासोबत काहीतरी स्नॅक्स म्हणून ॲटलिस्ट हे होईल, त्यामुळे मग हे आमच्यासाठी आणि अनुसाठी छान असे फ्रेंच फ्राईज. तर बघा, अनुला दिल्याच्या नंतर अनुची रिॲक्शन खूप जास्त हॅप्पी होती. सगळं थोडं सॉस पण थोडासा दिला, पण ते सगळं सॉस कुरडईसोबतच तिने खाऊन घेतला. फ्रेंच फ्राईज तर बाजूलाच राहिले, ते तिला तसंच कोरडी खायला आवडतात ॲक्च्युली. नंतर चला म्हणलं आपण तरी का महाग राहायचं, आपण पण खाऊन घेऊया, कारण यांच्यासाठी चहा ठेवायचा होता. मग चहा ठेवला होता, तोपर्यंत म्हणलं चला कुरडई पण खाऊन घेऊया. कुरडई ॲक्च्युली आता वटपौर्णिमा होती त्या दिवशी कुरडई तळायची लक्षात नाही माझ्या, आता मी 2-3 तळल्या छान अशा. तर बघा, रात्रीच्या वेळेस इतका जास्त मुसळधार पाऊस झाला ना की सगळं पाणी पाणी साठलेलं आहे. ते सगळं म्हणजे पूर आल्यासारखंच झालं आहे, सेम टू सेम. आणि वारं तर बेमाप येत आहे. ॲक्च्युली इकडचं सायलेंट पाऊस असतो, पण इकडं वारं तर आता ना इतकं येतंय की असा वेगळाच आवाज येतो. पाहू शकतात पलीकड साईडला पूर्ण नदीसारखं झालं आहे. म्हणजे तिथे ॲक्च्युली सगळी जमीन आहे, पण पूर्ण नदी दिसते. इतकं जास्त म्हणजे गुडघ्यापर्यंत पाणी तरी सहज झालं असन. आणि मग इथे पण खाली बघा पूर्ण पाणी साठलेलं आहे आमच्या शेजारी. आता ही आमच्या गॅलरीतून व्ह्यू आहे हा सगळा. खाली बघू शकतात समोर किती पाणी साठलं आहे. म्हणजे पाऊस थांबायचंच नाव घेत नाही, त्यामुळे मग पाण्याचं तरी काय ना, कारण खाली जमिनीत ॲक्च्युली पाणी भरपूर झालं असणार आहे. तर बघा, इथे मग शेवायचा भात छान दुपारच्या वेळी केला होता. चला म्हणलं शेवायचा भात तरी खाऊया. बाकी मग दिवस कुठालचा कुठं जातो ते काहीही समजत नाहीये. अतिवृष्टीमुळे इथे 2-3 दिवस स्कूलला सुट्टी पण होती, त्यामुळे काय निवांत उठणं 10-11 वाजता वगैरे. तर अनुच्या पप्पांना थोडंसं स्कूलचं काम आहे, त्यामुळे ते बाहेर गेलेत. आणि पाऊस तर काय बिलकुल उघडायचं नावच घेत नाही आहे. कपडे वगैरे बघा सगळे तसेच आहे, त्यामुळे गॅलरीतले काही शूट करू वाटत नाही. आतमध्ये पण थोडाफार असतोच पसारा, म्हणजे आता सगळं आवरून घेतलं आहे ॲक्च्युली मी. व्लॉग काही टाकायला खरंच मला 2 आठवडे म्हणजे इतका कंटाळा येत होता ना की व्लॉगच टाकू वाटत नव्हतं. त्यामुळे काय 2 आठवडे थोडंसं गॅप घेतला, पण आता इथून पुढे कंटिन्यू करते व्लॉग. आता 2-3 दिवसाचा व्लॉग हा एकत्र झाला आहे. आता इथून पुढे रोजचे रोज डेली व्लॉग पाहायला मिळतील तुम्हाला. जर का तुम्हाला आवडत असेल तर सांगा मला, नाहीतर मग शॉर्ट व्हिडिओज टाकत जाईन मी. लॉंग व्हिडिओच्या नादीच नाही लागायचे. आणि जर का तुम्हाला आवडत असेल व्हिडिओ पाहायला तर नक्की सांगा, मग मी लॉंग व्हिडिओ पण टाकत जाईन. आजचा हा छोटासा व्हिडिओ मी इथेच एंड करते. प्लीज व्हिडिओला लाईक करत जा तुम्ही. तुमचं लाईक खूप जास्त महत्त्वाचं असतं माझ्यासाठी. प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण उद्या. बाय.